नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो सी एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. आज दसरा आहे. दसऱ्यानिमित्त सर्वांना पहिले तर शुभेच्छा. जेवढे काही आपले सबस्क्रायबर्स असतील, व्ह्युअर्स असतील, सगळ्यांना दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आज पोलीस भरतीसाठी जे काही पिंपरी चिंचवड आणि नायगावची पोलीस भरती बाकी आहे, तर त्यासाठी आपण काही 25 प्रश्न असे काढलेले आहेत की जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. असे प्रश्नांचे आपण आज आन्सर पाहणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर मग चला पहिल्या प्रश्नाकडे वळूया आपण. पहिला प्रश्न होता तुमचा, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ती आहे पुणे जिल्ह्यामध्ये. ऑप्शन नंबर बी, पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न होता, दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली. तर दुसरी गोलमेज परिषद कधी भरली होती? तर ती भरली होती सी, 1931 साली भरलेली होती. दुसरी गोलमेज परिषद ही 1931 साली भरलेली होती. आता याच्यात पहिली आणि तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरलेली होती ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जे कोणी नवीन असतील आपले लेक्चर पाहणारे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्यायचं. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं, जेणेकरून तुम्हाला अशा प्रश्नांची रिव्हिजन रोज सतत होत राहील. चला तर मग पुढचा प्रश्न पाहून घेऊया आपण. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं आहे? तर ते लिहिलं आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा. ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू ह्या कोणत्या राज्यातून आहेत? तर ऑलिम्पिक विजेते जे काही मीराबाई चानू आहेत तर त्या कोणत्या राज्यातून आहेत? तर त्या आहेत मणिपूर या राज्यातून. हा प्रश्न रिपीट होतो आहे म्हणून मी हा प्रश्न इथं आवर्जून घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न होता 5 नंबरचा. इंडियन ड्रग लॅबोरेटरी ही संस्था टिंबटिंब येथे आहे. तर इंडियन ड्रग लॅबोरेटरी ही संस्था कुठे आहे? तर ती आहे पुणे या ठिकाणी आहे. इंडियन ड्रग लॅबोरेटरी ही संस्था पुणे येथे आहे. 6 नंबरचा प्रश्न होता, पुणे जिल्ह्यात अष्टविनायकांची टिंबटिंब स्थळे आहेत. तर किती स्थळे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकांची? तर ती आहेत 5 स्थळे आहेत अष्टविनायकाची. पुढचा प्रश्न पाहणार आहोत 7 नंबरचा. 7 नंबरचा प्रश्न होता, डेसिबल या एककाने काय मोजतात? तर डेसिबल या एककाने काय मोजतात? तर ते मोजतात आवाजाची तीव्रता. आवाजाची तीव्रता हे डेसिबल या एककाने मोजतात. पुढचा प्रश्न होता 8 नंबरचा. हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे? तर हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे? तर ती आहे अन्नधान्य उत्पादनाशी निगडीत आहेत. पुढचा प्रश्न होता 9 नंबरचा प्रश्न होता 9 नंबरचा प्रश्न होता, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न होता 10 नंबरचा. विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? तर विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ते आहे ॲम्पियर. ॲम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 11 नंबरचा. भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. तर भारताचे मिसाईल मॅन कोणाला ओळखले जाते? तर ते ओळखले जाते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न होता 12 नंबरचा. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? तर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? तर ती झाली 1 मे 1962 साली. तर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही 1 मे 1962 सुरू झाली. पुढचा प्रश्न होता 13 नंबरचा. विधान परिषदेवर राज्यपाल किती सदस्यांना नामनिर्देशित करतात? तर विधान परिषदेवर राज्यपाल किती सदस्यांना नामनिर्देशित करतात? तर ते 106 सदस्यांना नामनिर्देशित करतात. पुढचा प्रश्न होता 14 नंबरचा. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? तर ते लोकमान्य टिळक यांना म्हणतात. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हणतात. पुढचा प्रश्न होता 15 नंबरचा. बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर बिहू नृत्य हे कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ते आहे आसाम. आसाम या राज्यामध्ये बिहू हे नृत्य प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न होता 16 नंबरचा. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ते होते वासुदेव बळवंत फडके. हे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न होता 17 नंबरचा.
ताडोबा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे 18 नंबरचा, बँकांची बँक कोणती आहे? तर बँकांची जी बँक आहे तर ती आहे RBI. RBI ही बँकांची बँक आहे. पुढचा प्रश्न होता 19 नंबरचा पुढचा प्रश्न होता तुमचा, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती? तर महाराष्ट्रात लोकसभेकरिता किती जागा निवडल्या जातात? तर त्या 48 जागा निवडल्या जातात. पुढचा प्रश्न होता 20 नंबरचा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली होती? तर ती सुभाषचंद्र बोस यांनी केलेली होती. आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. पुढचा प्रश्न होता 21 नंबरचा, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर ते राज्यपाल हे करतात. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक हे राज्यपाल करतात. पुढचा प्रश्न होता 22 नंबरचा. 22 नंबरचा प्रश्न होता, राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर तो 6 वर्ष असतो आणि लोकसभेचा 5 वर्ष असतो. लोकसभेचा 5 वर्ष आणि राज्यसभेचा 6 वर्ष असतो. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि लोकसभा हे विसर्जित होतात. पुढचा प्रश्न होता 23 नंबरचा, चिपको आंदोलनाचे जनक कोण? तर चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? तर ते आहेत सुंदरलाल बहुगुणा, हे चिपको आंदोलनाचे जनक आहेत. तर पुढचा प्रश्न होता 24 नंबरचा जीकेचा, दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर तो असतो 21 मेला. 21 मेला दहशतवाद विरोधी दिन असतो. पुढचा प्रश्न होता जीकेचा आणि शेवटचा प्रश्न आहे 25 नंबरचा, कळसुबाई शिखराची उंची टिंबटिंब मीटर आहे. तर कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर ती आहे 1646. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराला ओळखलं जातं आणि त्याची उंची किती आहे? 1646 मीटर असते. तर मग चला इथं आपण थांबूया. 25 प्रश्न पाहिले. अजून तुम्हाला प्रश्न मिळत राहतील, त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि लाईक आणि शेअर करत राहा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, टेलिग्राम ग्रुप्स असतील, जिथं असतील तुम्ही तिथं या लेक्चरला शेअर करत राहा. धन्यवाद.